येणाऱ्या दिवसात 8 राशींना काहीच कमी पडणार नाही. लक्ष्मी माता भरभरून पैसा देणार आहे आणि या 8 राशीच्या लोकांची भरभराट होणार असल्याचं भाकीत बाबा वेंगा यांनी केलंय. तुमची रास कोणती? या भाग्यवान राशींमध्ये तुमची रास सुद्धा आहे का? चला जाणून घेऊया. 2026 इंग्रजी वर्ष सुरू आहे. या वर्षाची सुरुवात आधी धनु राशीत आणि नंतर आता मकर राशीतील चतुर्ग्रही योगाने झाली. यामुळे अनेक प्रकारचे शुभयोग, राजयोग जोडून आलेले आहेत. पुढील वर्षात अनेक अद्भुत, दुर्मिळ, दुर्लभ योग जोडून येणार आहेत. गुरुची अतिचारी गती आणि राहुकेतू ग्रहांच्या गोचराचा केवळ राशींवरच नाही तर देश दुनियेवर सुद्धा प्रभाव पाहायला मिळू शकेल असं म्हटलं जात आहे. आपण केलेल्या कामाचं चीज व्हावं, मेहनतीचे यथायोग्य किंचितसे अधिक फळ मिळावे अशी प्रत्येकाची मनोकामना असते. देवी लक्ष्मीची कृपा कायम असावी, घरात कोणत्याही गोष्टीची कधीच कमतरता भासू नये, धन, धान्य, वैभव, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, सुबत्ता असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. हीच इच्छापूर्ती 2026 मध्ये होऊ शकते असं सांगितलं जातंय. बाबा वेंगा यांची भाकितं नेहमीच चर्चेत असतात. ती केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या ज्या कालांतराने खऱ्या ठरल्याचं मानलं जातं. 2026 वर्षाबाबतही मोठं भाकीत करण्यात आलं आहे. तब्बल 8 राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ, फलदायी, लाभदायी ठरू शकतो. आर्थिक आघाडीवर यश, प्रगती होऊ शकते. पदोन्नती, पगारवाढ यासारख्या गोष्टीही घडू शकतात असं म्हटलं जात आहे. या भाग्यवंतांमध्ये तुमची रास आहे का? तर सुरुवात करूया. पहिली रास आहे वृषभ रास. आर्थिक दृष्ट्या अत्यंत शुभ काळात असणारी ही राशी आहे. आर्थिक उलाढाली वाढतील, अनेक स्रोतांमधून पैसा येईल. जुनी गुंतवणूक आणि मालमत्तेमुळे नफा होईल. दीर्घकाळाच्या कठोर परिश्रमाचं चांगलं फळ मिळेल. अविवाहितांचे लग्न होईल आणि नातेसंबंध मजबूत होतील. नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकतात. संपत्ती आणि समृद्धी मिळू शकेल. शिवाय बँक बॅलन्स सुद्धा वाढण्यास मदत मिळेल. दुसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीसाठी अनुकूलता अनुभवायला मिळू शकेल. अच्छे दिन येऊ शकतात. शेअर बाजारातून नफा मिळण्याची शक्यता आहे. स्टार्टअप किंवा नवीन व्यवसाय गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे. मान सन्मान आणि प्रतिष्ठा या काळात नक्कीच वाढेल. आर्थिक प्रगतीही शक्य होईल. त्यानंतर सिंह रास. सिंह राशीसाठी 2026 मध्ये पैशाचा ओघ सुरूच राहू शकेल. लक्षणीय लाभ होऊ शकतील. नेतृत्व गुणांमुळे यश, प्रगती, भरभराट होऊ शकेल. नोकरीत पदोन्नती मिळू शकेल. नवीन व्यवसाय किंवा एखादा मोठा प्रकल्प यांमुळे उत्पन्न वाढू शकेल. योग्य निर्णय श्रीमंत बनवू शकतात. शिवाय प्रशासनात सक्रिय असतील तर त्यांना आदर आणि पद मिळेल. त्यानंतर कन्या रास. कन्या राशीसाठी 2026 ची